दिवाळी दिवाळी म्हणजे आपल्या सगळ्यांचा आनंदाचा उत्साहाचा सण। दिवाळीमध्ये आपण अनेक गोष्टी ह्या करत असतो। दिवाळीमध्ये पणत्यांच्या खरेदीपासून तर कपड्यांच्या नवीन खरेदीपासून सोनं नाणे या सगळ्या गोष्टींची खरेदी ही दिवाळीमध्ये केली जाते। त्यासोबतच लक्ष्मी मातेला ज्या ज्या आवडीच्या गोष्टी आहेत, ज्या ज्या सेवा उपासना आहेत, ते देखील आपण दिवाळीच्या काळामध्ये करत असतो। दिवाळीचा जो दिवस असतो तशी तर वसुबारसेपासून दिवाळीची सुरुवात होते। दिवाळीचा जो मुख्य दिवस असतो तो म्हणजे लक्ष्मीपूजन, आणि लक्ष्मीपूजन मध्ये आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक गोष्टी ह्या करत असतो। लक्ष्मीपूजन हे योग्य मुहूर्ताच्या वेळेसच आपण प्रदोष काळामध्येच लक्ष्मीपूजन करण्याला महत्व आहे। परंतु लक्ष्मीपूजनामध्ये देखील जो धनलाभ मुहूर्त असतो त्यावरती जर का आपण लक्ष्मी मातेची सेवा उपासना केली तर आपल्याला लक्ष्मी माता ही वर्षभर प्रसन्न राहते। लक्ष्मी मातेची कृपादृष्टी ही आपल्यावरती राहत असते। तर लक्ष्मी प्राप्ती म्हणजे काय? लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसाच नाही, ज्या अष्टलक्ष्मी असतात तिची कृपादृष्टी देखील आपल्यावरती असायला हवी। ज्या काही अष्टलक्ष्मी आहेत त्या धनधान्य, संपत्ती, ऐश्वर, आरोग्य, दीर्घ आयुष्य, प्रतिष्ठा, सत्ता, लोकप्रियता ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ह्या अष्टलक्ष्मी स्वरूपामध्ये येतात। फक्त पैसा असणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी असणे महत्वाचे नाही, आपल्याला ऐश्वर्य समृद्धीचं जीवन जगणं, त्यासोबतच समाधान असणे देखील ही एक लक्ष्मी आहे। आध्यात्मिक आपल्याकडे जे काही आध्यात्मिक आहे ते देखील एक लक्ष्मीचं स्वरूप आहे। तर ह्या सगळ्या ज्या अष्टलक्ष्मी असतात ह्या सगळ्या लक्ष्मी आपल्याकडे असणं हे गरजेचं आहे। त्यासाठी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्तावरती लक्ष्मी माते पूजन करायचं आहे, त्यासोबतच सेवा उपासना ही करायची असते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की दिवाळीचा शुभ मुहूर्त काय आहे। त्यासोबतच एक या दिवशी लक्ष्मीपूजनच्या दिवशी शुक्र होरा योग तयार होत आहे आणि तो अतिशय धनकारक आहे। या काळामध्ये जर का आपण माता लक्ष्मीची सेवा उपासना केली तर नक्कीच ह्या ज्या काही अष्टलक्ष्मी आहेत त्यांचा वास आपल्या घरामध्ये असणार आहे। माता लक्ष्मीची कृपादृष्टी देखील आपल्यावर असणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्वांबद्दलचीच माहिती बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। लक्ष्मी म्हणजे फक्त पैशाचीच लक्ष्मी नाही, आपण पैशाकडे बघूनच लक्ष्मी प्रसन्न आहे असं म्हणू शकत नाही। लक्ष्मी म्हणजे ती धनलक्ष्मी असते, त्यासोबतच धान्य लक्ष्मी असते, आरोग्य लक्ष्मी असते, आपले आध्यात्मिक जे काही आपण कृती करतो ते देखील एक प्रकारची लक्ष्मीच असते। संपत्ती, ऐश्वर ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या अष्टलक्ष्मी आहेत, आणि ह्या अष्टलक्ष्मी जर का आपल्याला प्रसन्न करून घ्यायच्या असतील तर आपण दिवाळीमध्ये योग्य मुहूर्तावरती लक्ष्मी मातेचं पूजन करणे हे अतिशय गरजेचं आहे। तर दिवाळी ही 1 नोव्हेंबरला आहे। 1 नोव्हेंबरला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपण लक्ष्मी मातेचं पूजन करत असतो। तसे तर अमावस्येची सुरुवात ही 31 तारखेलाच होणार आहे, परंतु सूर्याने जी बघितली तो दिवस आपण पकडत असतो आणि त्यामुळे 1 तारखेला आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे प्रदोष काळामध्ये, म्हणजे संध्याकाळच्या वेळी। तर त्याचा मुहूर्त मी तुम्हाला सांगते। सकाळी 6:04 तर रात्री 8:35 आपण लक्ष्मीपूजन हे करू शकतो। दिवाळीच्या दिवशी म्हणजेच 1 तारखेला 1 नोव्हेंबरला संध्याकाळी 6:04 तर रात्री 8:35 आपल्याला लक्ष्मीपूजन हे करायचं आहे। आणि लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आपल्याला धनलाभ जो मुहूर्त आहे त्या काळामध्ये विशेष सेवा ह्या करायच्या असतात। तर या काळामध्ये एकही शुभ चौघडी नाही, परंतु रात्री 8:11 तर 9:14 हा जो मुहूर्त आहे हा धनकारक मुहूर्त आहे। त्यामुळे विशेष सेवा उपासना आपल्याला या काळामध्ये लक्ष्मी मातेसाठी करायची आहे। 8:11 तर 9:14 शुक्र होरा आहे, आणि हा जो शुक्र होरा आहे हा धनकारक आहे। त्यामुळे या काळामध्ये आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा उपासना ही करायची आहे। आपले लक्ष्मीपूजन आहे आपण ते 6:04 जरी सुरू केले तर 8 वाजेपर्यंत आपले सगळे काही मंत्र उपचार साधना सगळं काही होऊन जाते। त्यानंतर जी आपल्याला लक्ष्मी मातेसाठी सेवा करायची आहे ती 8 वाजेच्या नंतर करायची आहे। तर 9:14 मी जसं तुम्हाला सांगले तर शुक्र होरा आहे आणि हा धनकारा असतो, त्यामध्ये आपल्याला सेवा उपासना ह्या करायच्या आहेत। 13 10:48 लाभ होरा आहे। या काळात देखील आपल्याला लक्ष्मी स्मरण करायचं आहे, लक्ष्मीपूजन परत आपल्याला करायचं आहे। लक्ष्मीपूजन करायचं म्हणजे यावेळेस आपल्याला मंत्र साधना करायची आहे लक्ष्मी मातेच्यासाठी। या काळामध्ये आपण जे धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्य करू याला जास्त महत्व आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, लक्ष्मी फक्त ही पैशाकडेच नाही, लक्ष्मी ही स्त्री या संकल्पनेवरती आधारित आहे। तर लक्ष्मी म्हणजे काय? सत्ता, आरोग्य, धनसंपदा, ऐश्वर्य, संपत्ती ह्या ज्या काही ज्या अष्टलक्ष्मी आहेत, तर ह्या अष्टलक्ष्मी, धनधान्य लक्ष्मी या सगळ्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये असायला हव्यात, तेव्हाच आपण म्हणू शकतो की खरी आपल्या घरी लक्ष्मी आहे। पण जेव्हा लक्ष्मीपूजन करतो, लक्ष्मीपूजनामध्ये आपण लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवतो, कळस मांडतो, बोळकी ठेवतो, त्यावरती दिवे ठेवतो, घरामध्ये जे काही आपले दागदागिने पैसे जे असतात ते देखील आणि ज्या काही हिशोबाच्या वहीज असतात ते देखील आपण लक्ष्मीपूजनामध्ये ठेवत असतो। तर हे आपलं नेहमीचं लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर आपल्याला काही मंत्र जप करायचा आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की शुक्र होरा आहे 8 वाजेच्या नंतर 9:14 त्यावेळेस आपल्याला ही मंत्र साधना करायची आहे। लक्ष्मी मातेची कृपादृष्टी वर्षभर आपल्यावरती राहावी। तर हा जो शुक्र होरा आहे हा धनकारक आहे, त्यामुळे आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे। तर काही मंत्र जप करायचे आहे।
सगळे मंत्र तुमच्याच्याने म्हणणं नाही झालं तर कुठले तरी 2 मंत्राचं देखील तुम्ही जप करू शकता. 108 वेळेस आपल्याला करायचं आहे. कुठलेही 2 मंत्र तुम्ही म्हणू शकता. तर श्री सुक्तमचा पाठ तुम्ही करू शकता. महालक्ष्मी अष्टकमचा देखील पाठ करू शकता. त्यानंतर आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत. मंत्र आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील देईन. तुमच्याच्याने शक्य तेवढा मंत्र जप तुम्ही नक्की करा, परंतु 108 मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. एक जरी मंत्राचं तुम्ही उच्चारण करणार असेल परंतु 108 वेळेसच करा. ओम श्रीम नमः हा एक मंत्र आहे. या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा देखील 108 वेळेस जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. बाकी या देवी सर्व भूतेषु लक्ष्मीपूर्ण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः हा एक मंत्र आहे. या मंत्राचा देखील तुम्ही 108 वेळेस तुम्ही जप करू शकता. ओम आदि लक्ष्मी नमस्तु परब्रह्म स्वरूपिणी यशो देही धन देही सर्व कामाक्ष देही मे या मंत्राचा देखील जप करू शकता. तुमच्याच्याने शक्य तेवढा मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. हे मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देखील देईन. तर तुमच्याच्याने जे जे शक्य झालं त्या मंत्राचा जप तुम्ही नक्की करा. कुठलेही 2 मंत्राचा जर तुम्ही जप केला तरी सुद्धा चालतो किंवा एका मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालतो, परंतु 108 वेळेस या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजे एक माळ आपल्याला या दिवशी घ्यायची आहे. नंतर रात्री दिलेल्या मुहूर्तावरती आपल्याला रमा हृदय स्तोत्र देखील पठण करायचं आहे. रमा हृदय स्तोत्र देखील अत्यंत महत्वाचं आहे. तर हा जो काही धनकारक योग आहे किंवा तुम्ही तुमच्याच्याने शक्य नाही झालं त्यावेळेस 9 वाजेपर्यंत 9 वाजून 14 मिनिटापर्यंत ते मी 10:30च्या आत कधी देखील म्हटलं तरी सुद्धा चालते. तर हे स्तोत्र देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे आणि या स्तोत्राचा पाठ देखील तुम्ही आपलं लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर करायचं आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सेवा उपासना हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण लक्ष्मीची पूजा तर करतोच, आपल्या घरामध्ये लक्ष्मी यावी, अष्टलक्ष्मी आपल्या घरामध्ये भरभरून यावी त्यासाठी आपण ह्या सेवा उपासना करत असतो. त्याप्रमाणे आपलं लक्ष्मीपूजन झाल्याच्या नंतर जो काही शुभ योग तयार होत आहे त्यावरती देखील तुम्ही हे मंत्र जप नक्की करा. रमा हृदय स्तोत्र नक्की म्हणा. खूप काही वेळ लागणार नाही, अगदी 15 ते 20 मिनिटं आपल्याला वेळ लागेल, परंतु माता लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव आपल्या घरावरती राहील, वर्षभर आपल्या घरावरती राहील. आणि आपण हे सगळं झाल्याच्या नंतर माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की हे माते माझ्याकडून ज्या काही सेवा झाल्या आहेत त्याचा तू स्वीकार कर. माझं काही चुकलं असेल त्याबद्दल माफ कर आणि घरामध्ये सदैव तुझा वास राहू दे. सत्ता, आरोग्य, धन संपत्ती, ऐश्वर्य, धनधान्य, लक्ष्मी ह्या सगळ्या ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्याची देखील कृपादृष्टी तू सदैव आमच्यावरती ठेव. तर ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे अगदी श्रद्धेने करा, मनोभावे करा. देवी माता लक्ष्मी सदैव तुमच्यावरती कृपादृष्टी नक्की ठेवेल. मी तुम्हाला शुभ काळ सांगितले, या शुभ पर्वावरती तुम्ही लक्ष्मी पूजन करा, त्यासोबतच लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करा, तिची उपासना करा. तर या सगळ्यामुळे आपली जी दिवाळी आहे ती अतिशय आनंदाने, मनशांतीने आणि ऐश्वर्य संपन्न, वैभव संपन्न अशी जाणार आहे. तरी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.